हाय, मी पूजा आणि आजच्या नवीन एका रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी इकडे बनवणार होते शेवभाजी। त्यासाठीच मी इकडे खोबरे, कढीपत्ता, धने आणि त्याचबरोबर लसूण, लिंबू हे सर्व घेतलं होतं। माझ्याकडे कोथिंबीर नव्हती सो मी ती स्किप केली। आणि इकडे मी मस्तपैकी कांदा कट करून घेतलाय स्वच्छ धुवून आणि टोमॅटो देखील मी कट करून घेतले। त्यानंतर मी इकडे तवा ठेवला, तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि इकडे तवा गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे खोबरं। मी इकडे खोबरं टाकून घेतलं आणि त्याला मस्तपैकी कलर चेंज होईपर्यंत याला त्यात भाजून घ्यायचं। आणि त्याचबरोबर मी धने पण इकडे भाजून घेतले होते मस्त कलर चेंज होईपर्यंत। आणि याचा कलर चेंज झाला की हे सर्व काढून घ्यायचं। त्यात टाकायचं नंतर कांदा आणि कांद्याला आहे मस्तपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि हो, थोडासा कांदा परतला की त्यात आपल्याला थोडंसं ॲड करायचं आहे मीठ, जेणेकरून कांदा फास्ट परततो पण आणि त्याला एक टेस्ट पण येते चांगली। आणि नंतर भाजीत मीठ टाकताना थोडंसं जपूनच टाकायचं, कारण इकडं आपण ऑलरेडी कांद्यात पण मीठ वापरलेलं असतं आणि भाजीतही मग ते जास्त होऊ नये म्हणून असं थोडंसं टाकायचं। त्यानंतर मी यात कांदा परतून मस्त ब्राऊन झाला होता, मग मी यात टोमॅटो ॲड करून घेतलं आणि टोमॅटो मस्तपैकी मऊ होईपर्यंत इकडे परतून घ्यायचं। आणि टोमॅटो पण मऊ झाल्याच्या नंतर मी इकडे त्यात ॲड करणार होते एक दालचिनीचा तुकडा, जेणेकरून मस्त चव येते दालचिनीने। तर तो मी इकडे ॲड करून घेतला आणि त्याला पण याच्यासोबतच थोडंसं परतून घेतलं। आणि हे सर्व मिश्रण मग मी काढून घेतलं आणि इकडं खोबरं, धने याचं सर्वांचं मिश्रण मी आधी काढून घेतलं आणि इकडं कांदा आणि आपलं टोमॅटोचं मिश्रण तयार होतं। त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरे आणि कढीपत्ता इकडे परतून घेतलं। मोहरी मी या भाजीत टाकत नाही त्यामुळे मी ती स्किप केली। नंतर खोबऱ्याचं आणि लसूण वगैरेचं वाटण मी यात घालून घेतलं आणि माझ्याकडचे काही बेसिक मसाले मी यात ॲड केले। त्यानंतर मी यात कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकून ती छान मस्तपैकी परतू दिली। नंतर यामध्ये गरम पाणी थोडं थोडं करून ॲड केलं आणि मग भाजीला इकडं छान अशी तरी पण यायला लागली होती आणि उकळी पण आली। याला थोडा वेळ उकळू दिलं की भाजीला छान अशी तरी येते आणि गरम पाणी टाकल्यामुळे तर मस्तच। आणि मला इकडं थोड्याशाच प्लेटमध्ये मी थोड्याशाच भाजीमध्ये मी मिक्स केली होती इकडं शेव। आणि त्यानंतर यामध्ये मस्तपैकी लिंबू टाकायचा। आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की